रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. मराठवाड्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं लातूर जिल्हा, या लातूरचं भाग्य खूप उदयाला आलं. जुन्या साधू संतांनी जे पेरलं होतं ते उगवलं आज. श्री संत तुकोबाराय, श्री संत सावता महाराज, श्री संत नामदेवराय, श्री संत जनाबाई महाराज आदी संतांच्या पादुका आज आपल्या लातूरला आलेल्या आहेत. आणि लातूर जिल्ह्यातील तळागाळातली वारकरी मंडळी सगळी एकत्र आलेली. 18 पगड जातीची मंडळी एकत्र आली. सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी एकत्र येऊन अतिशय सुंदर उत्सव पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. आज ग्रामदैवत सिद्धेश्वर इथे आपल्या सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने पूजा करण्यात आलेली आहे. आणि श्री संत सकल संतांच्या पादुकांचं इथून आता खंडापूरला प्रस्थान झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की वारकऱ्याचा कुंभमेळा पाहण्यासाठी सर्वांनी लातूरला यावं अशी सर्वांना विनंती. मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आळंदी देवाची. रामकृष्ण हरी. या सोहळ्याचं स्वरूप आज माऊलीच्या अश्व आलेले श्रीमंत शितोळे सरकार यांनी अश्व पाठवलेले आहेत आणि रिंगण सोहळा संपन्न होईल. आणि उद्यापासून 2 टाइम कीर्तन, 25-30 हजार वाचक, 2-2.5 हजार टाळकरी, खूप भव्य सोहळा उत्सव संपन्न होतोय. तर आपण सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती. रामकृष्ण. हो, वेगळेपण असं आहे की सगळे 375 तुकोबारायचं असल्यामुळे 375 कीर्तनकार, 375 पताका, 375 टाळकरी, 375 प्रत्येक नावाची माणसं, असं सुंदरपैकी नियोजन हे लावलेलं आहे. 18 पगड जाती एकत्र येऊन हा उत्सव करतात, हे विशेष. या सप्ताहाचं मालक शेतकरी आणि वारकरी, दुसरं कोणी नाही. सकल संतांचे संस्थान. रामकृष्ण.